ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्याच्या राजकारणात जोर धरतोय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर आता ओबीसी समाजातूनही त्याला विरोध म्हणून उपोषण केलं जात आहे। ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केलं। त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये रक्तदाब कमी झाल्याने लक्ष्मण हाके यांची प्रकृती काहीशी खालावली आहे। राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढण्याची तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे। नुकतीच ओबीसी समाजाची नागपूरमध्ये बैठक झाली। या बैठकीनंतर प्रकाश शेंडगेंनी ही माहिती दिली। दरम्यान पंकजा मुंडेंनीही लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे लक्ष वेधलं आहे। लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत। पाणी देखील सोडलं आहे। पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे। शासनाची भूमिका मायबापाची असावी। सर्व वर्गांना, सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी, समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते। त्यांच्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं। शिवाय रविवारी झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत ओबीसी समाजाच्या भवितव्यातील वाटचालीवर चर्चा झाली। ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीनं बैठकीत काही ठराव मंजूर झाले। त्यानुसार आगामी विधानसभेला ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा ठराव झाला। तसेच राज्य सरकारनं अलीकडच्या काळात केलेल्या 57 लाख कुणबी नोंदी ह्या बोगस असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला। त्या तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी ओबीसी समाजाने केली। एकीकडे मराठा समाजाचं आरक्षण, दुसरीकडे ओबीसी समाजाचं उपोषण, या दोन्हीमध्ये सरकार तोडगा कसा काढणार? मनोज जरांगेंची सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य करणार की ओबीसी समाजाची बोगस कुणबी रद्द करण्याची मागणी मान्य करणार? सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।